मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली लाडकी बहिणींना 5 वर्षापर्यंत पैसे मिळतच राहणार। त्यानंतर लखपती दीदी बनवण्याचे प्रयत्न गडचिरोली जिल्ह्यात साकारत आहेत। आपल्या सोबत लखपती दीदी आहेत। दृश्यामध्ये आपण बघू शकतो 1 लाख रुपयाचे चेक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या लखपती दीदींना देण्यात आलेला आहे आणि लखपती दीदींना एक आनंदाची बातमी आहे। उन्नती प्रभाग संघ पेरमिली हा अतिदुर्गम भाग आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या महिलांना या ताईंना सत्कार करून धनादेशाची रक्कम देण्यात आली। ताई काय म्हणा उद्योग करण्यासाठी दिलेले आहे मुख्यमंत्र्यांनी। कोणता उद्योग करता तुम्ही? उपजीविका वाढवण्याचे बकरी पालन कुक्कुट पालन। तर आपण बघू शकतो अजून काही आपल्या सोबत ताई आहेत। ताई कोणकोणते उद्योग करता आणि एक मुख्यमंत्री थेट तुमच्या सोबत बोलले काय म्हणा? आपल्याला कुक्कुटपालन विषयी कुक्कुटपालनाची माहिती दिली। कुक्कुटपालन आहे आपल्या एरियामध्ये, बकरी पालन आहे, त्याच्यामध्ये उपजीविका वाढली पाहिजे। त्यांना 1 लाख प्रत्येक गटाला 1 लाख रुपये देऊन त्या गटांना अनुदान म्हणून त्या महिलांना सामोर जाण्यासाठी माहिती म्हणजे चेक दिलेला आहे। तर मुख्यमंत्री तुमच्या सोबत बोलले कसं वाटते? छान, खूप आनंद झाला। म्हणजे आम्ही जेव्हा आमच्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील एखाद्या अधिकाऱ्याला किंवा मंत्र्यांना भेटू नाही शकत, अशा प्रसंगी आपल्याला मुख्यमंत्र्यांनी भेटला आहे आणि बोलला आहे। आपण बघू शकतो एक आनंद या महिलांच्या चेहऱ्यावर आहे आणि लखपती दीदींच्या प्रकल्पात यांना धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली अहिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।